सर्वजण मस्त ना, मस्तच राहा। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे संक्रांतीचा दुसरा दिवस, किंक्रात। तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचा आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो। तर किंक्रातीला आमच्या इकडे ना विडे पूजण्याची पद्धत आहे। आज तेच माझे विडे वगैरे मला पूजायचे, पण त्या अगोदर आपल्याला असतो की स्वयंपाक, घरातली कामं आणि मिस्टर वगैरे जायची गडबड आहे, त्याच्यामुळे मी नंतर करणार आहे 9 वाजता ते विडा पूजन वगैरे। बायकांना हळदी कुंकवाला बोलवायचं असतं, पण मांडावी लागणार, व्हिडिओ वगैरे मांडणार मी, हळदी कुंकू वगैरे करणार, घरातल्या आपल्या कुलदेवीला वगैरे हळदी कुंकू व्हायचं। आणि आमच्या सोलापूर भागात ही विड्याची पद्धत आहे। कुणाची कालच मांडतात, म्हणजे संक्रांतीच्या दिवशी विडे मांडतात, पण आमच्या इथं ना किंक्रातीला करतात। तर असो, तर मी आता माझा स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे, मिस्टरांचा डब्बा वगैरे दिला, गौरी सुद्धा ट्युशनला जायचं आहे तिला आता। तर तेच विडे कशी मांडते, काय वा कशी पद्धत आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर बघूया आपण विडे मांडण्याची पद्धत सोलापूरच्या भागातली कशी आहे। सकाळी स्वयंपाकामध्ये मी केली होती वांग्याची वांग आणि वाटाणा मिक्स भाजी केली। एवढं पातेलं मोठं दिसतंय कारण माझी दोन्हीच्या दोन्हीकडे या कालची भाजीची म्हणजे घासलेली नव्हती मी, आणि एका कढईमध्ये तेल आहे, सो मी इथं पातेल्यात केली आहे। पातेलं खूप मोठं दिसतंय आहे असं। आणि इथं आहे कालची येळवण्याची आमटी, मला खूप आवडते, मग म्हणून मी काल एक्स्ट्राचीच बनवून ठेवत असते अशी। आता फक्त गरम करायची आणि त्याच्यासोबत ना शिळी पोळी सुद्धा खूप छान लागते, तर मला खूप आवडते, म्हणून मी काय दुसरी चपाती वगैरे माझ्यासाठी बनवली नाही। गौरीसाठी मला नंतर बनवायचे, कारण तिची शाळा खूप लेट असते, उशीर असते। तर ही रात्रीची 1.5 पोळी आहे, तर तीच मी खाणार आहे। आणि आमटी सोबत ना इकडे मी कुकरला भात सुद्धा लावला होता, तर आता गॅस म्हणजे बंद केलाय, भात वगैरे सर्व शिजून झालेला आहे। तर गौरीसाठी मी एखादी चपाती करेन, तिला सुद्धा पोळीच देणार आहे मी खायला। तर आणि ना मी इथं विड्या मांडण्याची जी काय तयारी असते ती सुद्धा करून घेतलेली आहे। तर इथं हे सर्व असं एका ताटात मी काढून घेतलंय, जेणेकरून विसरायला नको, चुकून काय राहायला नको, किंवा एखादी वस्तू कमी पडली तर आपल्याला लगेच समजून येतं। हे खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे, हे सगळं असं 5-5 घेतलेलं आहे। माझा 25चा विडा आहे, सो इथं सगळं मी 25 घेतलेत, आणि सगळे एका एका पानावरती 5-5 ठेवायचे, ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतेच। तर इथं खाऊची पानं आहेत, काही फुलं आहेत, आणि ह्या खोबऱ्याचे ना आपल्याला छोटे छोटेसे तुकडे करून घ्यायचे, जेणेकरून सर्व पानांवर व्यवस्थित बसलं पाहिजे, म्हणून छोटे छोटेसे तुकडे करायचे असतात। तर असंच ठेवलं तर मोठे मोठे मग त्या पानावरती नाही बसत, सगळं खाली पडतं, म्हणून मी छोटे छोटेच तुकडे करते आहे। तर हे असे चाकून करून घेते आता छोटे छोटे तुकडे, एवढ्या एवढ्या साईजचे करायचे असतात। जसं माझी आई करते ना तसंच मी करते, मला जास्त काही ह्याच्यातलं माहिती नाही। जसं मला आईने सांगितलंय, जेवढं करायचं आहे तेवढं करते मी, आणि प्रत्येक वर्षी मी असंच करते, एवढे एवढे छोटे छोटेच तुकडे घेते। नंतर आपण हे भाजीला सुद्धा वापरू शकतो, त्यात काय हे नाहीये, म्हणून आपण भाजीला बी तुकडे करूनच घेतोच ना। तर असं छोटे छोटे तुकडे करायचे। तर सर्व मी असे छान आता तुकडे करून घेते, आणि हळकुंड ना असं घ्यायचंय, जेणेकरून हे लेकरूवाळ हळकुंड बोलतात ह्याला, असं लेडीज हळकुंड घ्यायची, चांगले असतात ते सगळे हळकुंड लेकरूवाळीच घेतलेले आहेत मी। आणि सुपारी, वेलदोडे, लवंग आणि बरंच काय काय असतं, पण जेवढं माझ्याकडे साहित्य आहे ना, जेवढं की 7 होतील अशा हिशोबात घेतलेल्या आहेत। तर मी इथं छान अशी सर्व तयारी करून घेते, आणि सगळं साहित्य एकदमच आणून ठेवलंय, जेणेकरून मला सारखं सारखं नाही उठावं लागणार। तर आता पटकन मी विडा मांडणी करून घेते। तर हे आहे ते कालचं आहे। तर मी ना हे काल असं म्हणलं होतं, आता त्याच्यामध्ये थोडंसं बदल करायचंय। बदल म्हणजे कसं, काही पुढे विडे मांडायचेत ना, तर जागा व्यवस्थित पुरली पाहिजे, म्हणून मी काय करते, हे खण जे आहेत ते असं एका लाईनीमध्ये ठेवते, जेणेकरून आपल्याला विडे व्यवस्थित मांडता येतील। आणि हे हळद कुंकू मी एका साईडला आता काढून घेते, उगाच हात वगैरे नंतर लागायचा चुकून। तर काय करायचंय, ही विड्याची पानं आहेत ना, तर ही 5-5 पानं घ्यायचे, 1 2
अशी 5-5 पानं घेऊन अशी इथं समोरच मांडायची आहेत। अशी 5-5 पानं एकावरती एक ठेवायची आणि 5 विडे मांडायचे असे 5-5 पानाचे, जेणेकरून 25चा विडा आपला तयार होतो। 5-5 सगळं मांडायचं, 5 हळकुंड, 5 सुपाऱ्या, 5 खारका, असं सगळं जे काय आपण साहित्य घेतले ना त्याच्यावरती पानाच्या विड्यावर असं छान असं मांडून घ्यायचं, असं लावून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून ना सर्व साहित्य आपलं व्यवस्थित बसलं एका पानावर। आणि आताची पानं ना इतकी छोटी छोटी आलेत ना, पहिली पानं कशी मोठे मोठे असायची आणि आता पानं बघा केवढी केवढीशी आहेत। त्या पहिल्या पानावर बसत होतं सर्व, ह्या पानांवर बसतच नाही व्यवस्थित सगळं। तर फायनली आपलं असं मांडून झालेलं आहे आणि मांडल्यानंतर हे असं काहीसं दिसतं आहे, खूप छान वाटत आहे। आणि ज्या काही सुवासिनींना आपण बोलवतो ना घरी, तर त्या सुवासिनी घरी आलं की त्यांना ह्यातलं हळदी कुंकू लिहायला लावायचं असतं आणि विड्यांवरती हळदी कुंकू सुद्धा वाहून घ्यायचं आहे। मी रात्री बऱ्याच ठिकाणी गेले होते, इथली पद्धत जराशी वेगळी आहे, कालच करतात, पण आपल्या गावाकडे ना असं करतात किंक्रातीला, तर खूप छान वाटतं ते। त्याच्यावरती असं थोडंसं झाकण ठेवायचं असतं, म्हणतात की खण असं उघडा नसतो ठेवायचा, असं वाण वगैरे खण असं नसतो उघडा ठेवायचा, असं झाकायचं असं त्याच्यावरती। आता हे आपलं सगळं पूजा मांडणी वगैरे सर्व करून झालं इथं। आता मला काढायची छोटीशीच मी रांगोळी काढणार आहे, जास्त काही नाही काढणार रांगोळी। तर ना मी इथं आता छान अशी पाटावरतीच रांगोळी काढणार आहे, कारण की खाली काढली ना फरशीला डाग वगैरे पडतील, फरशीला व्हाईट कलरची फरशी, तर म्हणून ना मी इथं असं छोटीशी रांगोळी काढणार आहे, जास्त काही मोठी नाही, म्हणूनच मी पाटावर काढणार आहे इथं। तर कर्डनी अशी गोल असं बॉर्डर मी काढून घेतले, त्याच्यामध्ये आता ह्या चाळणीच्या साह्याने अशी रांगोळी टाकून घेते। ते माझ्याकडे रांगोळी टाकायचं पण आहे, पण ते आता ऐनवेळी आपल्याला सापडत नाही ना, आमची गौरी ना घेते आणि कुठं कुठं टाकते काय माहिती। फायनली रांगोळी काढून झाली आहे, साधी सिंपल पण खूप खूप छान आणि तेवढीच नाजूक आटुकशार अशी रांगोळी मी काढलेली आहे पाटावरती। आणि माझं विडा पूजन आणि रांगोळी एक नंबर झाली होती पूजा, पण एवढं सगळं करून मला संध्याकाळपर्यंत बायकांची वाट बघावी लागणार, तर असो, तर खूप सुंदर झाली होती पूजा। पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर माझा छान असा हळदी कुंकाचा कार्यक्रम अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने पार पडलेला आहे। आता वाजले संध्याकाळच्या 7
आणि माझा चहा वगैरे करून म्हणजे चहा वगैरे झालाय माझा आता. त्या बायका आलेल्या गेलेल्या, काय शूट वगैरे काही केलेलं नाही, त्यांना नव्हतं आवडत म्हणून मी काही नाही शूट वगैरे केलं नाही. आणि मी पण असं काय साडी वगैरे नेसली नव्हती, साधा सिंपल ड्रेस घातला होता, त्याच्यामुळे म्हटलं की नको जाऊ दे म्हणून ते पण मी काय शूट वगैरे नाही केलं. जे काही तुम्हाला व्हिडिओ मांडणी वगैरे दाखवलंच होतं मी सकाळी, तर म्हटलं की तुमच्याशी थोडंसं बोलावं, सांगावं तुम्हाला की छान असं कार्यक्रम आपला पार पडलेला आहे. तर जे की बायकांना वाण लुटायचं असतं ते मला आज नाही जमलं. बघू एखाद्या रविवारी मी ते अजून करणार आहे, तेव्हा मी छान असं साडीचा लुक वगैरे तुमच्यासोबत शेअर करेन. आणि ज्या की त्यांना आवडेल व्हिडिओमध्ये यायला त्यांना सुद्धा मी शेअर करेन. तर चला आता ते व्हिडिओ वगैरे उचलायचे असतात, संध्याकाळची वेळ झाली. खरं तर दुपारीच उचलायचे असतात, पण बायका वगैरे आल्या नव्हत्या हळदी कुंकाला म्हणून मी काही उचलल्या नव्हत्या. तर आधी आता ते व्हिडिओ वगैरे भरून घेते मी. तर चला. तर हे बघा मैत्रिणींनो, छान असं आपलं विडापूजन, रांगोळी, खणपूजन खूप छान होतं 2 दिवस हे. तर आता हे 2 दिवसाची वाट आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत बघावी लागेल. तर असो, तर आता ही मी पहिलं उचलून घेते. पहिलं तर हळदी कुंकू जे काढून घेते मेन आहे ते, उगाच हात वगैरे लागला चुकून तर इकडं तिकडं वाढवायला नको. तर हे की जे होतं हे खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये ठेवलेलं त्याच्यामधलं पण मी काढून घेते, त्याच वाट्यांमध्ये व्यवस्थित राहील सगळं. नंतर मी पंचपाळामध्ये भरून घेईल. असं सगळं काढून घेते मस्त असं. पहिले तर हे विडे उचलायचे असतात, हळदी कुंकू वगैरे लिहायचं असतं स्वतः असं, आणि मग विडे उचलायचे असतात. हे विडे उचलताना सुद्धा नाव घेतात, उखाणा घेतात. हे खारी खोबरं सगळं मी असं एकत्रच उचलते. नंतर मी जिथल्या तिथं व्यवस्थित सगळं ठेवेन. तोपर्यंत तर मी एका ताटात एकत्रच काढते, असं भरते. हे बघा असं ताटात सगळं काढते. तर मैत्रिणींनो, मी विडे वगैरे सर्व उचलून घेतलेत. आणि हे बघा आता हे फुलं खण सर्व उचलून घेणार आहे. जे काही खणामध्ये आपण भरलं होतं हे वाणाचं साहित्य ते सुद्धा एका डिशमध्ये इथे मी काढून घेते ताटामध्ये. खरं तर हे बायकांच्या ओटीमध्ये घातलं होतं थोडंसं मी आज आलेलं त्या. मी कारण भरपूर केलं होतं, मला वाटलं की भरपूर बायका येतील, पण 4-5 चालल्या, ठीक आहे थोड्यात समाधान आपलं नाही का. मग असं ही छान असं मी सर्व आता उचलून घेते. तर मैत्रिणींनो, छोटासा आजचा व्हिडिओ झालेला आहे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. 50 लिहिले ना तो, इथं 10, 20, 30, 40